चक्क ह्या गावामध्ये दगड मारून होळी खेळती ती. आता हे गाव कुठलं आहे चला तर सांगतो. रामकृष्ण हरे मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मंडळी आज आम्ही चाललो होतो बोहरे गावात दगडाची होळी बघायला आणि तिथं जाऊन आपल्याला शूट पण करायचा होता. मग काही अशी 2-4 टाळकी घेऊन निघालो जायला आणि होळीचा कार्यक्रम बघायला आम्हाला लय उशीर झाला होता. मस्तपैकी असं नजारा एन्जॉय करत दाखल झाला बोहऱ्यामध्ये आणि इथे येऊन बघतो तर काय दगड सगळी जमिनीवर टाकली होती मारायला. आधीच तयारी करून ठेवली होती गावकऱ्यांनी आणि इकडे गावकरी वाट बघत बसली होती कार्यक्रम कधी चालू होते. आणि थोड्याच वेळात नदीवरून लोक तिथे हलक्या वाजवत आणि इकडे ही लोक सज्ज होती आपला पारंपरिक खेळ बघायला. आई राजा उदो म्हणत वरच्याने दगड मारायला चालू केली आणि इकडे खालच्याने पण दगड मारायला चालू केली. खरंच ही खेळ अद्भुत आहे बघा. दगडाचा हे खेळ संपवून लोक सगळी मंदिराकडे दर्शनाला यायला लागली. गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही पण देवीचं दर्शन घेतलं आणि ह्या दगडाच्या होळीमध्ये लय जणांच्या डोक्यातनं रक्त बी निघलं आणि काही जणांना जखमा पण झाल्या. आणि ही झालेली जखम म्हणजे देवीचा आशीर्वाद असते. बोहरे गावातल्या होळीचं रहस्य नेमकं काय आहे याचा व्हिडिओ आमच्या ब्रेन मिस चॅनलवर येणार आहे. व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघा. लोक मंदिरात हलके वाजून आनंद साजरा करत होती. हीच ती 2 टाळकी होती ज्यांच्या बरोबर आपण आला होता. लय कडकडी म्हणून म्हणलं जरा देवी दर्शन करून आणावं, जरा शांत तर होतील. आणि ही सगळा कार्यक्रम उरकूस्तोवर दिवस माळून गेला आणि आम्हाला दिवस मावळाच्या अगोदर शूट करायचं होता. मग काय बसलो आम्ही शूट करायला आणि हे आहेत ह्या देवळाचे पुजारी आणि ह्यांच्या सोबतच आपले शूट होणार होतं. असं मस्तपैकी शूट कंप्लीट करून त्यांच्या सोबत थोडी आम्ही चर्चा केली. अजून आता देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी जायला. तर मंडळी ही ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.